शिवाजी आणि जे हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतात त्यांचं नाव तानाजी आणि या सर्वांना एकत्रित मिळून स्वराज्याच्या नंदवनाचे तोरण बांधणारे आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री 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 श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की नमस्कार, माझे नाव मृण्मयी प्रकाश करंदीकर आहे. माझ्या शाळेचे नाव राजीव गांधी विद्यालय पारनेर. मी आता 5वी मध्ये शिकते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांना लहानपणापासून माता जिजाऊ यांच्याकडून उत्तम संस्कार व शहाजीराजे यांच्याकडून शौर्याचा वारसा लाभला. अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी अफजल खानाच्या ताब्यातील तोरणा हा गड जिंकून स्वराज्याच्या नंदवनाचे तोरण बांधले. महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या पण कधी पंचांग पाहिले नाही. अनेक गड किल्ले जिंकले पण कधीही स्वतःचे नाव गडाला दिले नाही. स्वराज्य निर्माण करताना त्यांना अनेक अडचणी आल्या पण ते त्यांना सामोरे गेले. त्यांनी कधीच माघार घेतली नाही. स्वराज्य म्हणजे एक कल्याणकारी राज्य. स्वराज्यामध्ये जातीभेद नव्हता. ते सर्वांना समानतेची वागणूक देत. सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया छत्रपति शिवाजी महाराज उनका नाम है. सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया छत्रपति शिवाजी महाराज उनका नाम है. छत्रपति शिवाजी महाराज उनका नाम है. सन 1869 मध्ये ज्योतिबा फुले यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व सन 1870 मध्ये पहिली शिवजयंती साजरी करण्यात आली. आपण छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले यांना आपले महामानव मानतो व त्यांचा वारसा आपण सांगतो व आपण आपल्याला उच्च शिक्षित व सुशिक्षित म्हणून समजून घेतो. जन्मकुंडल्या घेऊन फिरतो व अपयश आले की आत्महत्या कर नाहीतर व्यसनाच्या आहारी जातो. मग काय आदर्श घेतो या आपण महामानवांचा? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात महिलांना 50% नाहीतर 100% आरक्षण होते. रायगडाचा रुबाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. रायगडाचा रुबाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्त्रियांचा आप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्त्रियांचा आप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शत्रूचा कर्दन काळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शत्रूचा कर्दन काळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कर्तव्याचे भान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कर्तव्याचे भान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगाचा अभिमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा अभिमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी.